Good morning students, welcome to my channel Easy Geometry with Raj. Today we are going to see the remaining part of problem set 5. Problem set 5 and part 4. 5 मधला पार्ट 4 हा यातले 5 क्वेश्चन आहेत ते आज कंप्लीट करूया. म्हणजे आपण हा प्रॉब्लेम सेट आज कंप्लीट करतोय. क्वेश्चन नंबर 18, इट इज अ स्टार क्वेश्चन. What is star or hotness of this question? Now see, the question is find the type of the quadrilateral. Find the type of the quadrilateral. If points A -4 -2 B -3 -7 C 3 and -2 and D 2 and 3 are joined serially. थोडक्यात हे क्रमाने जोडले तर एक क्वाड्रिलॅटरल तयार झाला आहे ABCD नावाचा. त्याचा टाईप आपल्याला शोधायचा आहे. फाइंड द टाईप ऑफ द क्वाड्रिलॅटरल. इझी क्वेश्चन, जसं फार काय अवघड नाही आहे. फक्त टेस्ट काय करायचं, काय चेक करायचं ते बघूया. मग पॉईंट्स आपण लिहून घेऊया. A -4 and -2 B -3 and -7 C 3 and -2 and D 2 and 3. ओके, नेहमीप्रमाणे काय करा, चारही साईडची लेंथ काढा आणि दोन डायगोनलची लेंथ काढा. बस एवढेच व्हॅल्यू आपल्याकडे असतात. त्याच्यावरून आपण चेक करू शकतो की हा टाईप कोणता आहे. मग नेहमीप्रमाणे x1 y1 x2 y2 x3 y3 x4 y4. ओके, मग आता बाय युझिंग डिस्टन्स फॉर्म्युला. बाय युझिंग डिस्टन्स फॉर्म्युला AB इज इक्वल टू अंडर रूट x2 माइनस x1 ब्रैकेट स्क्वेयर प्लस y2 माइनस y1 ब्रैकेट स्क्वेयर. देयरफॉर AB इज इक्वल टू अंडर रूट x2 माइनस x1 -3 -4 -4 प्लस y2 -7 माइनस इंटू ब्रैकेट -2. देयरफॉर AB इज इक्वल टू अंडर रूट -3 माइनस माइनस प्लस 4 ब्रैकेट स्क्वेयर प्लस -7 प्लस 2 ब्रैकेट स्क्वेयर. देयरफॉर AB इज इक्वल टू अंडर रूट 1 स्क्वेयर प्लस -5 स्क्वेयर. 1 स्क्वेयर माइनस 5 स्क्वेयर. देयरफॉर AB इज इक्वल टू अंडर रूट 1 चा स्क्वेयर 1 आणि याचा 25 1 प्लस 25. देयरफॉर AB इज इक्वल टू √26 पहिली व्हॅल्यू. नंतर BC इज इक्वल टू अंडर रूट फॉर्म्युला आता x3 माइनस x2 ब्रैकेट स्क्वेयर प्लस y3 माइनस y2 ब्रैकेट स्क्वेयर. BC इज इक्वल टू अंडर रूट x3 आहे 3 माइनस -3 ब्रैकेटचा स्क्वेयर प्लस -2 माइनस -7 ब्रैकेट स्क्वेयर. देयरफॉर BC इक्वल टू अंडर रूट 3 प्लस 3 ब्रैकेट स्क्वेयर प्लस -2 प्लस 7 ब्रैकेट स्क्वेयर. देयरफॉर BC इज इक्वल टू 6 स्क्वेयर प्लस 5 स्क्वेयर. देयरफॉर BC is equal to under root 36 plus 25. Therefore, BC is equal to under root
61 इक्वेशन नंबर 2. नाव सी थर्ड. बी सी नंतर काय घेणार सी डी. सी डी इज इक्वल टू अंडर रूट. सी डीसाठी फॉर्म्युला x4 मायनस x3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y4 मायनस y3 ब्रॅकेट स्क्वेअर. देअरफॉर सी डी इज इक्वल टू अंडर रूट. x4 आहे आपल्याकडे 2 मायनस 3 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y4 साठी 3 मायनस मायनस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. सी डी इज इक्वल टू अंडर रूट -1चा स्क्वेअर प्लस 3 प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर. देअरफॉर सी डी इज इक्वल टू अंडर रूट 1चा स्क्वेअर 1 प्लस 5चा स्क्वेअर, इथे 5 होणार आहे 25. देअरफॉर सी डी इज इक्वल टू √26. इक्वेशन नंबर 3. 3 व्हॅल्यू मिळाल्या. अजून 3 व्हॅल्यू आपल्याला काढायचे आहेत. बघू, विचार करूया काय काय येते ते. ओके, व्हिडिओ पॉज करा, हे कंप्लीट करा, मग पुढचा पार्ट आपण घेणार आहे. ओके, मग आता परत आपल्याला बघायचं आहे पुढच्या व्हॅल्यू काय काय येत आहेत त्या. ओके, नाउ सी AD. AD is equal to under root x4 minus x1 bracket square plus y4 minus y1 bracket square. Therefore under root AC साठी काय फॉर्म्युला तयार होईल x3 minus x1 bracket square plus y3 minus y1 bracket square. Therefore AC is equal to under root x3 3 minus 4 bracket square plus y3 minus 2 bracket square. Therefore AC is equal to under root 3 plus 4 bracket square plus minus 2 plus 2 bracket square. Therefore AC is equal to under root 7 square plus 0 square. Therefore AC is equal to √49, 0चा स्क्वेअर 0 होईल प्लस 0. Therefore AC is equal to 7. इक्वेशन नंबर 5. आता आपल्याला काढायचं आहे BD. BD is equal to x4 minus x2 minus x2 bracket square plus y4 minus y2 bracket square. Therefore BD is equal to under root x4 2 minus 3 plus y4 3 minus 7 bracket square. Therefore BD is equal to under root 2 plus 3 bracket square plus 3 plus 7 bracket square. Therefore BD is equal to under root 5 square plus 10 square. BD is equal to under root 25 plus 100. Therefore BD is equal to under root 125 आणि 125 चे फॅक्टर्स आपण घेऊ शकतो 25 into 5. Therefore BD is equal to 5√5. इक्वेशन नंबर 6. ओके, आता चारही साईडचे लेंथ मिळाली आणि
2 डायगोनलची लेंथ मिळाली. इथे व्हिडिओ तुम्ही पॉज करा, हे सगळं कंप्लीट करा, मग मी पुढचं तुम्हाला सांगणार आहे. तर पुसतोय मी, व्हिडिओ पॉज करून घ्या तुम्ही. ओके, आता दिलेले व्हॅल्यू काय काय ते एकदा आपण बघू. ए बी √26 होता. ए बी √26 इक्वेशन नंबर 1. बी सी इक्वल टू काय आलं आहे, नंतर सी डी, नंतर ए डी, नंतर ए सी आणि नंतर बी डी. सगळ्या व्हॅल्यू आपण बघूया आता. √61 √26 61 √26, नंतर ए डी जो आहे √61 7 √61 7 आणि 5 इक्वेशन 2 3 4 5 अँड 6 एवढे इक्वेशन आपल्याकडे आलेले आहे. मग आता आपण कम्पेअर करूया फ्रॉम इक्वेशन 1 अँड 3. फ्रॉम इक्वेशन 1 अँड 3 काय दिसतंय, ए बी इज इक्वल टू सी डी, दोघांची लेंथ सारखी. ओके, फ्रॉम इक्वेशन 2 अँड 4 काय दिसतंय, बी सी इक्वल टू ए डी. ओके, आता फ्रॉम इक्वेशन 5 अँड 6, फ्रॉम इक्वेशन 5 अँड 6, आता हे दोन डायगोनल जे आहेत दोघांची लेंथ सारखी नाही आहे. काय दिसतंय तिथे, ए सी इज नॉट इक्वल टू बी डी. म्हणजे हा असा क्वाड्रिलॅटरल आहे की अपोजिटच्या साईडच्या दोन पेयर कॉन्ग्रुएंट आहे, बरोबर आहे, पण डायगोनल्स कॉन्ग्रुएंट नाही आहे. मग जर डायगोनल कॉन्ग्रुएंट नसतील तो फक्त पॅरलेलोग्राम असतो. देअरफॉर बाय युझिंग डेफिनेशन ऑफ अ पॅरलेलोग्राम गिव्हन quadrilateral ABCD is a parallelogram. बस, त्याला आपण पुढचा टाईप घेऊ शकत नाही, तो फक्त पॅरलोग्राम असणार आहे. इथे जर डायगोनल कॉन्ग्रुएंट आले असते मग पुढचं परत चेकिंग करावं लागलं असतं कुठल्या टाईपमध्ये जातोय तो, मग तो स्क्वेअर आहे की रेक्टँगल आहे, परत चेकिंग झाली असती. पण इथे तसं काही दिसत नाही आहे, म्हणजे हा फक्त काय पॅरलोग्राम आहे. अशा पद्धतीने शेवटचं जे आपल्याला विचारलेलं आहे, काय विचारलं आहे, क्वाड्रिलॅटरल टाईप विचारला आहे. ओके, मग टाईप ऑफ क्वाड्रिलॅटरल इज पॅरलोग्राम. Okay, now see the next example. number. It is also a star example. The line segment AB is divided into 5 congruent parts. 5 congruent parts at P, Q, R and S such that A, P, Q, R, S and B, A point Q त्याचे कोऑर्डिनेट्स आहेत 12 and 14 and yes 4 and 18.
Q 12 and 14 and S 4 and 18 are given find the coordinates of A, P, R and B. A, P, R, B. ओके, आता पॉइंट्स कसे दिले त्या सेगमेंटवरती ते पाहूया. या पद्धतीने इथे ए, पी, क्यू, आर, इथे असणारे यस आणि त्याच्या पुढे सेम डिस्टन्सवरती बी. त्यापैकी पॉईंट कोणाचे दिले? क्यूचे आहे 12 and 14. नंतर यस जो आहे त्याच्या आहेत 4 and 18. ओके, आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, हे जे पॉईंट्स दिलेत याच्यावरून आपले बाकीचे उरलेले सगळे काढायचे. ओके, मग आता या ठिकाणी एक काम करू, याचे कोऑर्डिनेट्स आपण इथले जे आहेत याचे x1 y1 मानून घेऊ. ओके, याचे x2 y2, हा जो असणार आहे त्याचे x आणि y मानू. ओके, इकडचा जो आहे तो आपल्या सोयीसाठी आपण x3 y3 घेऊ. नंतर p उरलाय, p साठी x4 y4 आणि a साठी x5 y5. ओके, या पद्धतीने आपण मानून घेतलं. ठीक आहे, आता हे लिहावं लागणार आहे आपल्याला. इकडे समजा आपण लिहून घेऊ, लेट कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स आर, याचे क्यूचे काय मानले आपण? 12 14, त्याला आपण म्हटलं x1 y1. नंतर यस आहे, यसचे आहेत 4 and 18, त्याला आपण म्हटलं x2 y2. नंतर आर जो आहे त्याचे किती येतील माहीत नाही, त्याला मानलं आहे xy. नंतर बी साठी पण मानले आपण x3 y3. नंतर पी साठी x4 y4 आणि नंतर ए साठी x5 y5. ओके, अशा पद्धतीने हे कन्सिडर केलं. इथपर्यंत समजतं आपल्याला. ओके, पण इथं जर आपण लक्षात घेतलं, बट ए पी इक्वल टू पी क्यू इक्वल टू क्यू आर, म्हणजेच याचा अर्थ काय होतो? बट ए पी इज इक्वल टू पी क्यू इज इक्वल टू क्यू आर इज इक्वल टू आर एस इज इक्वल टू एस बी. कारण हे सगळे पार्ट कसे इक्वल पार्ट्स आहेत. म्हणजेच काय होईल? देअरफॉर पॉइंट आर इज द मिड पॉइंट ऑफ क्यू एस. देअरफॉर पॉइंट आर इज midpoint of segment QS. पॉइंट आर हा या QS सेगमेंटचा काय असणार आहे? मिड पॉइंट. म्हणजेच काय? x इक्वल टू बाय युझिंग मिड पॉइंट फॉर्म्युला, बाय युझिंग मिड पॉइंट फॉर्म्युला काय होईल? x इक्वल टू x1 प्लस x2 अपॉन 2 आणि y इक्वल टू y1 प्लस y2 अपॉन 2. आता जी व्हॅल्यू दिली ती पुटअप करा. x ची दिली आहे का आपल्याला? नाही. मग x इक्वल टू x1 म्हणजे इथे 12 प्लस 4 upon 2, therefore x equal to 16 upon 2, therefore x equal to 8. y equal to y1 plus y2 14 plus 18 upon 2, therefore y equal to 32 upon 2, therefore y equal to 16. म्हणजे हे कोणाचे मानले होते आपण? r चे. r into bracket x comma y is equal to 8 and 16. 8 and 16 एक मिळाला आपल्याला आता.
ओके, आता आपल्याला आर मिळाला. ओके, मग आर वरून आपण हा पण विचार करू शकतो की आर इज द मिड पॉईंट ऑफ क्यू, सेगमेंट क्यू एस झाला. नंतर इथे विचार करूया, इकडे जर आलो आपण तर क्यू इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट पी आर. मग इथे चेंजेस होतील परत. क्यू इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट पी आर. मग इथे पण आपण मिड पॉईंट फॉर्म्युलाच वापरणार आहोत. इकडे आता क्यू इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट पी आर. मग क्यू म्हणजे काय, x1. x1 इक्वल टू x4 प्लस x आणि अपॉन 2 आणि y1 इज इक्वल टू y4 प्लस y अपॉन 2. व्हॅल्यू पुटअप करायच्या माहीत असतील त्या. x1 ची माहिती आहे आपल्याला. x1 ची किती आहे 12. x4 माहीत नाही आहे. आत्ता x ची व्हॅल्यू आपण आत्ता काढली आहे. मला वाटतं ती x ची व्हॅल्यू जी होती ती 8 आली होती ना. येस, x1 8 आहे. मी इथे लिहून टाकू आपण तो 8 and 16. x ची व्हॅल्यू 8 and 16. मग x ची व्हॅल्यू 8 अपॉन 2 आणि इकडे y1 आहे आपल्याकडे 14. 14 इज इक्वल टू y4 प्लस y, म्हणजेच y4 माहीत नाही आणि y माहीत आहे आपल्याला 16 डिवायडेड बाय 2. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 24 इक्वल टू x4 प्लस 8. हा 8 मायनस करा. 16 इज इक्वल टू x4. 28 इक्वल टू y4 प्लस 16. हा मायनस करा. 12 इज इक्वल टू y4. देअरफॉर क्यूचे कोऑर्डिनेट्स आहेत x4 y4 इज इक्वल टू 16 and 12. क्यू मिळाला 16 and 12. इथे शेवटी क्यू नाही, आपण कशाचे काढतोय x4 y4 p चे, म्हणजे हा इथे p असणार आहे. p इक्वल टू x4 y4 16 and 12. ओके, मग p पण आपल्याला मिळाला आहे 16 and 12. आता आपण त्याच्यावरून a काढू शकतो. मग पुन्हा p इज द मिड पॉईंट ऑफ AQ. P is the midpoint of segment AQ. P is the midpoint of segment AQ. आणि मग परत midpoint फॉर्म्युला. midpoint फॉर्म्युला काय येईल मग परत. इथे आता x4 आहे, मग P midpoint आहे. मग x4 इक्वल टू x5 प्लस Qचा x1 अपॉन 2 आणि y4 इज इक्वल टू y5 प्लस y1 अपॉन 2. व्हॅल्यू पुटअप करूया. x4 माहिती आहे आपल्याला 16. 16 इक्वल टू x5 प्लस x1 12 अपॉन 2. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. 32 इक्वल टू x5 प्लस 12 मायनस करा. 20 इज इक्वल टू x5. ओके, y4 ची व्हॅल्यू 12 इक्वल टू y5 प्लस y1 14 अपॉन 2. 24 इक्वल टू y5 प्लस 14 अँड मायनस केला तर 10 इक्वल टू y5. आणि y5 कोणाचे मानले आपले x5 y5 a चे. देअरफॉर a इंटू ब्रॅकेट x5 y5 इज इक्वल टू 20 and 10. म्हणजे a चे मिळाले आपल्याला आता. a चे 20 and 10. आता शेवटचा b राहिला आहे आपला. इथपर्यंत कंप्लीट करा. व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करून घ्या. ओके, मग आता काय होईल इथे. यस इज द मिड पॉईंट ऑफ आर बी.
point S is the midpoint of segment RB. मग या ठिकाणी परत S मिडपॉइंट आहे म्हणजे x2 इक्वल टू x प्लस x3 अपॉन 2 and y2 इक्वल टू y प्लस y3 अपॉन 2. मग x2 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 4, x8 x3 माहित नाही आहे अपॉन 2. 8 हा क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 8 प्लस x3 ओके म्हणजे हा 0 येणार आहे x3 0 आला. नंतर y2 18 आहे y16 आला आहे प्लस y3 अपॉन 2. इथे 36 इक्वल टू 16 प्लस y3 सबस्ट्रॅक्ट केलं तर 20 इक्वल टू y3. देअरफॉर B equal to x3 y3 equal to 0 and 20. अशा पद्धतीने आपण सगळ्या व्हॅल्यू काढलेल्या आहेत. फक्त शेवटी एक समरी त्याची लिहायला हरकत नाही. सगळ्या पॉईंटचे किती आहे इथपर्यंत तुम्ही कंप्लीट करा. व्हिडिओ पॉज करा मग आपण इकडे घेऊया ते. द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स आर. ए चे काय असतील ते बी विचारलेले काय काय क्रमाने ए पी आर बी पाहिजे आपल्याला. ए पी आर आणि बी. ओके आता या ठिकाणी ए चे आपले आले आहेत आपले 20 and 10 नंतर 16 12 20 and 10 16 and 12. आर आहे आपल्याकडे 8 16 0 20 8 16 0 and 20. अशा पद्धतीने चारही पॉईंटचे आपण कोऑर्डिनेट्स काढू शकतो. एक्झाम्पल थोडं मोठं वाटत असलं किचकट वाटत असलं किंवा हॉट क्वेश्चन असला तरी फार काही घाबरून जायची गरज नाही आहे. एक्झाम्पल खूप सोपे असतात. फक्त एक टेक्निक आपल्याला फॉलो करावं लागतं. ओके नाउ सी द नेक्स्ट एक्झाम्पल. आता 20 आणि 22 इझी आहे तुम्ही सॉल्व्ह करू शकाल. त्यातला हा हॉट क्वेश्चन आपण घेऊया फक्त. 21 फाइंड द पॉसिबल पेयर्स ऑफ coordinates of the fourth vertex D of the parallelogram if three of its vertices are A 5 and 6, B 1 and -2, and C 3 and -2. 5 6 1 -2 3 and -2. ओके मग आता इथे पॅरलोग्राम दिला आहे आपल्याला. हा या ठिकाणी मग आता ए बी सी आणि डी आहे.
तर या तिघांचे कोऑर्डिनेट्स माहीत आहेत, 5 and 6, B 1 - 2 आणि C 3 - 2. आता याचे माहीत नाही आपल्याला. नेहमीप्रमाणे आपण जे करतोय, A 5 and 6 ते मानून घेऊया x1 y1, नंतर B 1 and -2 ते मानून घ्या x2 y2, नंतर C 3 and -2 ते मानून घ्या x3 y3 and let D is equal to x and y. याचे आपण x आणि y म्हणून घेतले. आता हा पॅरलोग्राम दिला आहे हे कन्फर्म आहे. ओके, मग पॅरलोग्राम दिल्यानंतर आपण त्याच्या ज्या दोन प्रॉपर्टीज त्या वापरू शकतो. एक तर अपोजिट साईडच्या पियर्स कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजे AD BC लेंथ काढा, AB DC लेंथ काढा, त्याच्यावरून कम्पेअर करा. ही एक पद्धत वापरता येईल. किंवा स्लोपची पद्धत जरी वापरली तरी चालेल, कारण स्लोप ऑफ AD इक्वल टू स्लोप ऑफ BC असणार आहे अँड स्लोप ऑफ AB इक्वल टू स्लोप ऑफ DC असणार आहे. मग आपण त्या मेथडने जायचा प्रयत्न करूया. स्लोप मेथडने जमेल का त्याचा विचार आपण करणार आहे. ओके, मग बघूया. स्लोप ऑफ AD, स्लोप ऑफ साइड AD इज इक्वल टू स्लोप ऑफ साइड BC. दोघांचा स्लोप सारखा असणार आहे, ADचा आणि BCचा. का बरं? तर हा क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरलेलोग्राम. हा पॅरलेलोग्राम आहे म्हणून त्याचा दोन्ही अपोजिट साईडचा स्लोप कसा असणार आहे? सारखा. अपोजिट साईड्स पॅरलेल असतील. मग स्लोप ऑफ AD काढायचा असेल तर काय फॉर्म्युला वापरणार आपण? AD बघा आता A आणि D. मग स्लोप काढताना काय होईल? y - y1 अपॉन x - x1 इज इक्वल टू स्लोप ऑफ BC काढताना काय होईल? BC साठी स्लोप y3 - y2 अपॉन x3 - x2. या फॉर्म्युल्यांचा वापर आपल्याला करावा लागेल. व्हॅल्यू पुटअप करा. देअरफॉर y - y1 ची व्हॅल्यू 6, x - x1 ची व्हॅल्यू 5 इज इक्वल टू y3 आहे -2 मायनस y2 आहे परत -2 डिवायडेड बाय x3 आहे आपल्याकडे 3 आणि x2 आहे 1, 3 - 1. देअरफॉर y - 6 अपॉन x - 5 इज इक्वल टू -2 + 2 अपॉन 2. ओके, मग या ठिकाणी y - 6 अपॉन x - 5 इज इक्वल टू 0 अपॉन 2. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, काय होईल? देअरफॉर y - 6 मल्टिप्लाइड बाय 2. इथे व्हॅल्यू बरोबर पुटअप केलं का चेक करूया आपण. y3 स्लोप ऑफ BC आपण काढतोय, B अँड C, y3 - y2 अँड x3 - x2. मग आता आपल्याकडे जे व्हॅल्यूज आहेत ते बरोबर आहेत का? C म्हणजे y3 - 2 आहे. ओके, आणि हा पण -2. ओके, आपण जे घेतलंय ते बरोबर आहे, त्यात काही चेंजेस नाही आहे. ओके, 0. क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. इज इक्वल टू 0 इंटू ब्रॅकेट x - 5. हे 0ने मल्टिपल केलं तर 0 होणार आहे. म्हणजे काय? याने 2ने मल्टिपल करून टाका. 2y - 12 इज इक्वल टू 0. -12 तिकडे जाऊ द्या. देअरफॉर y इज इक्वल टू 12, y इज इक्वल टू 6. ही y ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 6. अजून x ची काढायची आहे. मग x काढण्यासाठी परत आपण दुसऱ्या दोन साईडच्या स्लोपचा विचार करूया. ओके, मग सेकंड इथपर्यंत कंप्लीट करा तुम्ही. ओके, आता स्लोप ऑफ साइड AB किंवा DC म्हणा, DC
इथे वायची व्हॅल्यू 6 आली आपल्याकडे, y इक्वल टू 6 आलाय. मग बघूया काय येतंय. स्लोप ऑफ डी सी इक्वल टू स्लोप ऑफ ए बी. ओके, स्लोप ऑफ डी सी काढताना आपण काय करणार, डी अँड सी म्हणजे वाय मायनस y3 अपॉन एक्स मायनस x3 इक्वल टू ए बीचा स्लोप काढताना y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. देअरफॉर y मायनस y3 आहे -2 अपॉन x मायनस x3 आहे 3 इज इक्वल टू y2 मायनस y2 आहे -2 -6 x2 आहे 1 -5. देअरफॉर y प्लस 2 अपॉन x मायनस 3 इज इक्वल टू -8 अपॉन -4. देअरफॉर y प्लस 2 अपॉन x मायनस 3 इक्वल टू, इथे जर सिम्प्लिफाय केलं तर पॉझिटिव्ह होईल आणि फक्त 2 आन्सर येईल. मग हा इकडे क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. देअरफॉर y प्लस 2 इज इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट x मायनस 3. देअरफॉर y प्लस 2 इक्वल टू 2x मायनस 6 अँड देअरफॉर y प्लस 2 प्लस 6 इक्वल टू 2x. देअरफॉर y प्लस 8 इक्वल टू 2x. आता y ची व्हॅल्यू जर पुटअप केली 6 तर काय होईल, पुट y इज इक्वल टू 6. देअरफॉर 6 प्लस 8 इक्वल टू 2x. देअरफॉर 14 इक्वल टू 2x, 7 इक्वल टू x. मग x ची व्हॅल्यू 7 येऊ शकते. ओके, सो द पॉसिबल पेअर इज, पॉसिबल कोऑर्डिनेट्स काय असतील त्याचे, देअरफॉर कोऑर्डिनेट्स ऑफ कोऑर्डिनेट्स मध्ये इथे कोऑर्डिनेट्स ऑफ डी जे असणार आहे ते डी कोऑर्डिनेट्स काय असणार आहे, डी आर 7 अँड 6. डी चे कोऑर्डिनेट आपण काय काढू शकतो, 7 अँड 6. आता ही एक मेथड झाली की ज्या मेथडने आपल्याला ह्या डी चे कोऑर्डिनेट्स मिळाले 7 अँड 6. ओके, मग आता इथे परत त्यांनी म्हटले फाइंड द पॉसिबल पेअर्स ऑफ कोऑर्डिनेट्स ऑफ द फोर्थ व्हर्टेक्स डी. मग याच्या आणखी पेअर्स काढायचे असतील, आपण जर स्लोप मेथडने गेलो तर स्लोप मेथडने आपल्याला फक्त एकच पेअर मिळते. आणि हेच तुम्ही आणखी याचा वापर केला, कुठला, डिस्टन्स फॉर्म्युला वापरून सॉल्व करण्याचा प्रयत्न केला किंवा मिड पॉईंट फॉर्म्युला वापरून सॉल्व करण्याचा प्रयत्न केला किंवा आणखी क्ल्यू वापरण्याचा प्रयत्न केला तर इतर पेअर सुद्धा तुम्ही फाइंड आउट करू शकता. तर आपण एक पेअर फाइंड आउट केली आहे, तुम्ही सेकंड मेथड वापरून दुसऱ्या काही पेअर सापडत आहेत का ते शोधू शकता. ओके, अशा पद्धतीने आपण हे प्रॉब्लेम सेट कंप्लीट केला आहे. आणि यात आणखी जे 20 नंबर आणि 22 नंबरचे क्वेश्चन्स आहेत ते इझी आहेत, तुम्ही सॉल्व करू शकाल. तर आपण इथे थांबतोय, हे प्रॉब्लेम सेट इथे कंप्लीट करतोय. काही अडचण असेल तर मला कॉल करा किंवा इतर पद्धतीने तुम्ही समजून घेऊ शकता. ओके, थँक्यू.